सरकारने फक्त महिलांसाठी एक मुफ्त आटाचक्की योजना चालू केली आहे। ही योजना तशी पाहिली तर जुनीच आहे, परंतु 2024 पासून त्याच्या अटी व पात्रतेत काही बदल झाला आहे, तसेच त्याच्या अर्जाच्या नमुन्यातही बदल झाला आहे। तर हेच बदल कोणते आहेत किंवा त्यासाठी तुम्ही अप्लाय कसे करू शकता जेणेकरून ही आटाचक्की तुमच्या घरपोच होईल। मित्रांनो, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर गव्हर्नमेंटच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार मित्रांनो, आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। सर्वप्रथम आपण पाहूयात ते म्हणजे कुठल्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र असू शकणार आहेत। म्हणजे मुफ्त आटाचक्की योजना जी आहे, या मुफ्त आटाचक्की योजनेसाठी कोणत्या कुटुंबातील महिला या पात्र असणार आहेत। पहिलं म्हणजे केवळ महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पुरुष लोक आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, फक्त महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात। या योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ एकच महिला किंवा जी एकच मुलगी आहे ती घेऊ शकते। तिचेही वय 18 ते 60 वर्ष या वयोगटातील असावे। म्हणजे एका कुटुंबातील फक्त एकच महिला किंवा एकच मुलगी आहे ती या योजनेचा लाभ घेऊ शकते। त्यांचे वय हे 18 ते 60 वर्ष याच्या आतमधील असणार आहे। मित्रांनो, त्यानंतर जी लाभार्थी महिला आहे त्या महिलांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे 1,20,000पेक्षा कमी असावे। उत्पन्नाच्या दाखल्यावरती म्हणजे फक्त तिचे नाही तर त्याच्या पूर्ण कुटुंबाचे मिळून जे उत्पन्न असते ते 1,20,000पेक्षा कमी असावे। या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिलांबरोबर शहरी भागातील महिला सुद्धा घेऊ शकतात। म्हणजे ही योजना मुफ्त आटाचक्की योजना फक्त ग्रामीण भागातील व्यक्तींसाठीच म्हणजेच महिलांसाठीच नाही, तर ही योजना शहरी भागातील सुद्धा महिला घेऊ शकतात। या योजनेचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे शासनाचा ही योजना सुरू करण्यामागे, तो म्हणजे या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर बनणार आहेत आणि महिला या योजनेमुळे स्वतःच्या पायावरती उभा राहतील। त्यांना एक छोटा बिझनेस सुरू करता येईल मुफ्त आटाचक्की योजनामुळे। म्हणजे जर तुम्ही जर होममेकर असाल, तुम्हाला बाहेर जाण्याची कोणतीच संधी नसेल आणि तुम्हाला जर ही मुफ्त आटाचक्की योजनेतर्फे मुफ्त आटाचक्की जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही स्वतःचा घरातूनच बिझनेस हा चालू करू शकता। यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असणे गरजेचे आहे, तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। तर सर्वात पहिलं म्हणजे ही महिला 12वी पास असणे गरजेचे आहे, आणि जर ती 12वी पास असेल तर त्याचा पुरावा असणे तिच्याकडे तितकाच गरजेचा आहे। त्यानंतर त्या महिलेचे आधार कार्ड झेरॉक्स आहे ती लागणार आहे, पॅन कार्डची झेरॉक्स लागणार आहे त्या महिलेची स्वतःची, जी महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे त्या महिलेची। त्यानंतर विहित नमुन्यातील जो अर्ज आहे, म्हणजे जो याच्यासाठी तुम्ही अर्ज भरणार आहे तो अर्ज आहे त्याची एक प्रत लागणार आहे की तो अर्ज तुम्हाला भरून द्यावा लागणार आहे या सर्व कागदपत्रांसोबत। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक आणि वीज बिल म्हणजेच लाईट बिल लागणार आहे। त्यानंतर पासपोर्ट साईज 2 फोटो त्या महिलेचे, त्यानंतर रेशन कार्डची झेरॉक्स आणि जात प्रमाणपत्र स्वतःचे त्या महिलेचे हे लागणार आहे, तरच तुम्ही या मुफ्त आटाचक्की योजनेसाठी अर्ज भरू शकता। तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न हे 1,20,000पेक्षा कमी असेल आणि ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील, तुम्ही 12वी पास असाल, मग तुम्ही शहरी भागातील असो किंवा तुम्ही ग्रामीण भागातील असो, आणि तुमचे वय हे 18 ते 60 वर्ष या वयोगटात जर बसत असेल तर तुम्ही इझिली या योजनेचा अर्ज हा भरू शकता। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व आपण कागदपत्रे पाहिली किंवा वयाची अट पाहिली किंवा त्यासाठी पात्रता काय आहे ती पाहिली,
आणि हे जर सर्व तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज कसा करायचा हा तुमचा पुढचा प्रश्न असेल. तर तुम्ही यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आता यूट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत की ऑनलाईन पद्धतीने, त्यांचे थंबनेल आहे की ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता, परंतु यासाठी सर्वात इझी पद्धत म्हणजे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे तितकेच सोपे आहे. आता आपण पाहूयात ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा. तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्ही मोफत पिठाची चक्की या योजनेसाठी अर्ज हा तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन किंवा जर ग्रामपंचायत कार्यालय नसेल तर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद ठिकाणी असलेल्या महिला व बालविकास विभागांमध्ये करावा लागणार आहे. जाताना तुम्हाला वरील सर्व कागदपत्रे न्यावी लागणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला विहित नमुन्यातील जो अर्ज आहे म्हणजे मुफ्त पिठाची चक्की या योजनेसाठी तुम्ही अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला वेबसाईटवरती ऑनलाईन मिळेल. हा अशा पद्धतीचा अर्ज आहे. हा अर्जची तुम्ही प्रिंट काढून तुम्ही हा अर्ज पूर्णपणे भरायचा आहे आणि हा अर्जासोबत वरील सर्व कागदपत्रे ही अटॅच करून तुम्ही हे ग्रामपंचायत कार्यालय किंवा जर ग्रामपंचायत कार्यालय नसेल तर पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषद या ठिकाणी देऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. म्हणजेच मुफ्त आटा चक्की या योजनेचा लाभ घेऊ शकता. ही एक खूप चांगली सुवर्ण संधी आहे महिलांसाठी, ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील महिलांसाठी किंवा मुलींसाठी ज्यांचे वय 18 ते 60 वर्ष आहे यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. तुम्ही घरातूनच छोटा बिझनेस सुरू करू शकता. कारण बऱ्याच महिलांना अडचणी असतात की मुले लहान असतात किंवा दुसरे काही प्रॉब्लेम्स असतात की ज्यामुळे ती महिला बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर ही मुफ्त पिठाची चक्की जर मिळाली तर तुम्ही घरातूनच एक छोटा व्यवसाय सुरू करू शकता आणि तुम्ही स्वतःच्या पायावरती उभा राहून आत्मनिर्भर बनू शकता. सो फ्रेंड्स, तुम्हाला समजले असेल की या योजनेसाठी पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे किंवा तुमच्या शिक्षणाची अट काय आहे किंवा तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते असणे गरजेचे आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून इन डिटेल पाहिले आहे. सो तुमच्याकडे जर ही सर्व पात्रता किंवा सर्व कागदपत्रे असतील तर तुम्ही या योजनेसाठी तुमच्या जवळच्याच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किंवा पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये जाऊन तुमचा अर्ज हा इझिली करू शकता. सो जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही 2024 मध्ये या योजनेचा लाभ घेता येईल आणि स्वतःच्या पायावरती स्वतः उभा राहून स्वतःचा एक तरी छोटा बिझनेस मात्र घरातून सुरू करता येईल. तुमच्याही घरात कोणी जर महिला असतील तर तुम्ही नक्की त्यांना या योजनेसाठी मदत करा आणि त्यांचा अर्ज हा जवळच्याच ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदमध्ये जाऊन भरू शकता आणि तुम्ही या योजनेचा त्यांना लाभ हा मिळवून देऊ शकता.